अशा पद्धतीने आता इथे वटपौर्णिमा साजरी झालेली आहे आणि आता गावातल्या अजून महिला आलेल्या आहेत, त्यांचं चालू आहे. आता आमचं झालं आहे, आम्ही निघतो आहोत आता दत्त मंदिरात आणि तिथे नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आज तुम्ही म्हणाल की व्हिडिओला स्टार्टच असा केला की एकदम नट्टापट्टा करून तयार झालेली आणि छान अशी तयार होऊन निघाले तरी कुठे. तर इथे बघू शकता छान असा गजरा मी लावलेला आहे आणि किती छान दिसतं. मस्त अशी मी तयार झालेली आहे कारण आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या सर्वप्रथम माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. आणि वटपौर्णिमेसाठी तयार होते, तयार झालेली आहे. ॲक्च्युली थोडीशी गडबड असल्यामुळे मी आधी व्हिडिओ करायचा म्हणजे विसरूनच गेले आणि तयार व्हायचं आहे मस्त आणि निघायचं आहे वडाला पूजायला. तर त्या ह्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी राहून गेल्या आणि व्हिडिओ करायचे राहून गेला. तर म्हटलं चला डायरेक्ट तयार होऊनच तुमच्यासोबत बोलावं. आणि मी ही छान अशी शेवाळी कलरची साडी घातलेली आहे आणि मस्त अशी तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझा हा लूक कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि म्हणजे मी खूप दिवसातून असं तयार झालेली आहे. तर हे जे माझं तयार होणं आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर चला, स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे. आहो जेवण करून गेलेले आहेत. आशुताई कॉलेजला गेलेले आहेत. आशुताईंचा आजपासून पेपर चालू झालेला आहे आणि माझी ही गडबड, त्यामुळे खरं तर माझा व्हिडिओ राहून गेला. अजून तरी वातावरण असं आहे की म्हणजे आभाळ आहे, पाऊस नाही अजून. तर पाऊस यायच्या आधीच, आत्ता वाजले आहेत 11 आणि पाऊस यायच्या आधी 12:30पर्यंत काहीतरी टायमिंग आहे असं आहे. तर त्याआधीच जाऊन यावं म्हटलं मस्तपैकी आणि नवरोबाला बांधून यावं. तर चला निघते आहे, ताट तयार करते आणि मग थोड्याच वेळात लगेच निघते आहे. तर स्वाती आणि मी आता निघालो आहोत वटपौर्णिमेसाठी वडाला पूजायला, आपल्या आपल्या नवऱ्यांना बांधायला. आणि छान असे हे ताट पण तयार करून घेतलेले आहेत. आणि स्वाती ही कशी दिसते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर चला पुढे जाऊन ताईंना, बारीक झाले स्वाती, पुढे जाऊन ताईंना घ्यायचं आहे आणि मग निघायचं आहे पुढे. तर चला ताईंना हाक मारूया. ताईसुद्धा आम्हाला जॉईन झालेल्या आहेत आणि आता आम्ही निघतो आहोत पुढे वडाला पूजायला, जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर चला उशीर न करता लगेच निघतो आहोत. वाजले आहेत 11:30 ना. 11:30. ते परत आडवं पण घ्या. मी तुलाच बघत होते, कुठे गेलीस तू? ते तिथे उभी राहिली. म्हटलं अरे ही होती ते कुठे गेली म्हटलं. पण हे असं आडवत छान वाटतंय. नाही मला ते हे करायला माझं ताट आवाज होणार तुझं. अशा पद्धतीने आता इथे वटपौर्णिमा साजरी झालेली आहे आणि आता गावातल्या अजून महिला आलेल्या आहेत, त्यांचं चालू आहे. आता आमचं झालं आहे, आम्ही निघतो आहोत आता दत्त मंदिरात आणि तिथे नमस्कार करून मग पुढे चहा सरबत. तर आलो आहोत घरी आणि छान अशी सरबत पार्टी चालू आहे. उपवास आता सोडायचाच आहे, पण म्हणून त्याआधी मग मस्त असा हा सरबत बनवलेला आहे आणि त्रिकुटाचं सरबत पार्टी चालू आहे. तर या सर्व मंडळी सरबत प्यायला. हॅलो अनुताई, आमच्या अनुताई आलेल्या आहेत. आज शाळेला दांडी मारली है ना. कुठे गेलेलीस? हा सोनेश्वरला ना. पाया पडून आलीस आहे. आज नेमका सोमवार आहे ना. ते नाही पाया पडायला आता आली. मग तिने बिर्याणी खाल्ली. अगं बाई. आम्ही पण रात्री. तर चला मंडळी, आत्ताच प्रथमेश आणि अनु आली होती तर ते पण आत्ता एवढ्यातच गेलेले आहेत. ताई स्वाती बसल्या होत्या, छान गप्पा गोष्टी करत होतो आणि तेवढ्यातच हे दोघे आले. मग आधी आम्हाला सरबत झाला, पुन्हा त्यांनाही सरबत झाला. आणि मग बसलो थोडा वेळ गप्पा गोष्टी करत आणि आता वाजले आहेत 1:30. आता जाम भूक लागलेली आहे. नवरोबाला एवढा उपवास भरपूर झाला आजचा. तर चला आता जेवण करून घेते. मस्त अशी बासुंदी, चपाती आणि
भाजी पनीरची भाजी म्हणजे बनवायची आहे अजून, तर भाजी बनवते पटकन आणि मस्त असं जेवण करून घेते. एकटीच आहे आत्ता, कारण चैतन्य बाहेर गेला आहे, तो सकाळीच आला आहे उज्जैनहून. आणि आशुताईंचा पेपर चालू झाला आहे तर त्या तिकडे गेलेल्या आहेत आणि आहो ऑफिसला. तर आता एकटी जेवायची बाकी आहे. तर चला पटकन भाजी करून घेते आणि मग जेवण करून घेते. या मंडळी जेवण करायला आणि मग सगळं झाल्यानंतर पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. आशुताई आलेले आहेत आजचा पेपर देऊन. कसा गेला आजचा पेपर? नक्की का? अरे वा वा वा, बिना अभ्यास करता? कधी पेपर पार्सल नाही आलं तुझं? आलं नाही ना, फेल झालं. म्हणजे फोन उचलला नाही ना, ते कुठं यायचंय काय सांगायचं. ओके. तर मंडळी मस्त असं जेवण झालेलं आहे आणि वातावरण असं छान थंड थंड झालेलं आहे. बारीक बारीक पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता. इथे अंधारा दिसत नाही आहे पण म्हणजे पूर्ण अंगण ओलं झालेलं आहे, रस्ता ओला आहे, पाऊस झिरझिर चालू आहे. नशीब म्हणजे वडाला जाऊन येईपर्यंत काही पाऊस वगैरे नव्हता, त्याच्यामुळे काही एवढं म्हणजे टेन्शनचं नव्हतं. झाडांना पाणी घातलं पाहिजे, झाडं पूर्ण सुकल्यासारखी झाली. उद्या झाडांना पाणी घालून घेते. तर पाऊस आहे तो बाहेरच्या झाडांना पाणी येऊन जातं. जी आपली ही ओट्यावर जी झाडं आहेत ना, तर ती अशी थोडीशी सुकल्यासारखी झालेली आहेत, तर त्यांना पाणी घालायचं आहे. तर आता उद्या पहिलं पाणी घालून घेते. आणि थंडी वाजायला लागले, पाऊस चालू झाला की वातावरण पण बदलतं, थंडी वाजायला लागलेली आहे. तर मस्त अशी आजची ही वटपौर्णिमा आणि माझा छानसा लूक तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि आत्ता जेवण वगैरे आवडलेलं आहे. थोडा वेळ टिंगळडवाळा आहो बसले आहेत मोबाईल घेऊन. आशू आतमध्ये आहे आणि जे ते आपापल्या मोबाईलवर व्यस्त आहे आणि मी बाकी मस्त आहे. तर आजचा हा छोटासाच व्हिडिओ, वटपौर्णिमा स्पेशल असा हा आजचा व्हिडिओ. तर सुरुवातच मी तुमच्यासोबत म्हणजे डायरेक्ट पूर्ण तयारी केल्यानंतरच केलं होतं, कारण आधी स्वयंपाक आणि ते सगळं आवरायचं, ते त्या टायमिंगपर्यंत मला सगळं पूर्ण म्हणजे रेडी व्हायचं होतं. त्याच्यामुळे त्या गडबडीमध्ये मी व्हिडिओ करायचंच राहून गेले, म्हणजे झालंच नाही व्हिडिओ करायला. आणि पूर्ण तयार झाल्यानंतरच मग मी तुमच्यासोबत म्हणजे बोलायला सुरुवात केली. हे आले आपले छोटे साहेब, आता खाऊ पिऊ करून आलेत, आता मस्तपैकी सुस्त होतील. स्नो आता झोपतोय. तर मगाशीच येऊन बसलेला मांडीवर, सगळे केस त्याचे लागतात त्या कपड्यांना. आणि मग मी त्याला उचलून खाली ठेवलं होतं, तर जाऊन आता खाऊन आला आहे आणि असं लाडाला आला आहे बघा. त्याला मांडीवर येऊन बसायचे, मी काय त्याला मांडीवर घेणार नाही आहे ना, तेच बसायचं, अशी मया करायला पाहिजे. तर असो छानसा हातचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, वटपौर्णिमा कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.